आम्ही सत्तेमध्ये असलो, रिपब्लिक पक्षाचे नेते केंद्रीय रामदासजी आठवले सत्तेमध्ये असले तरी ते रस्त्यावर उतरलेले आहेत. नाशिकमध्ये बौद्ध धर्म परिषद झाली, त्या परिषदेमध्ये आम्ही ठराव मांडलेला आहे की आम्हाला आमचं बौद्ध जे महाबौद्ध विहार हे खाली करून द्यावं आणि बौद्धांचं तिथे जे मंडळ आहे, जे कमिटी आहे ती बौद्धांची असावी, ह्या आमची मागणी आहे. जरी सत्तेमध्ये असलो तरी काय झालं, पण आमचा धर्म आहे. तुम्हाला चर्चमध्ये तुमचे फादरी चालतात, मुसलमानांमध्ये मौलवी चालतात आणि हिंदू मध्ये तुमचे भटजी बुवा चालतात, मग हे चालतं. मग भन्ते का नको, भन्ते पाहिजे आम्हाला. आमच्या विहारामध्ये आमची जी मागणी आहे की बौद्धांचे जे मोठं भगवान बुद्धाचं मोठं स्थान आहे ते त्यांना ज्ञानप्राप्ती झालेलं आहे आणि त्या माध्यमातून ती आमची एक मागणी आहे की अशा पद्धतीने जो कायदा आहे तो रद्द करावा, हीच आमची मागणी आहे. स्वातंत्र्याला पूर्ण झाले असताना बौद्ध जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये कुठे ना कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे. आम्ही वरती केंद्रात आहोत, राज्यात आहोत, मोदी सरकारमध्ये आहोत, महाराष्ट्रात आहोत, त्याचबरोबर बिहारमध्ये देखील आम्हीच आहोत. मला विश्वास आहे येणाऱ्या बौद्ध पौर्णिमेच्या अगोदर हा कायदा रद्द होईल आणि बौद्ध समाजाला 75 वर्षानंतर न्याय मिळेल. ही भावनेने माननीय रामदासजी आठवले साहेब वारंवार आपलं शिष्टमंडळ दिल्ली आणि महाराष्ट्र आणि बिहारमध्ये वारंवार नेत आहेत. त्याला न्याय मिळवण्यासाठी यावेळेला मुंबईतील सर्व युवक आघाडीच्या वतीने सर्व युवकांनी मूक मोर्चाच्या माध्यमातून आपला आवाज बुलंद केलेला आहे. आमचा अंत पाहू नका, हीच आमची सरकारकडे, केंद्रातल्या व राज्यातल्या सरकारकडे विनंती राहिला. आठवले साहेबांचा इतिहास बघितला तर त्यांचा खूप आंदोलनाचा इतिहास आहे. आज तुम्ही मूक मोर्चा करताय, जर तुमची मागणी मान्य झाली ना तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? नक्कीच या शासन दरबारामध्ये जर बौद्ध हा बुद्ध धर्म हा ज्ञानावर व शांतीचा मार्ग आहे, त्या शांतीच्या मार्गाने जर आम्हाला आमचा सन्मान मिळाला नाही तर नक्कीच भविष्यामध्ये आठवले साहेब जो आदेश देतील तो आक्रमकता, कारण की सम्राट अशोक हा संपूर्ण राज्यावर देशावर राज्य केलंय, त्या तलवारी पुन्हा आम्हाला घ्यायला लावू नका. आम्ही बुद्धाच्या मार्गाने, शांतीच्या मार्गाने आमचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडे मागणी मागत आहोत. कोणाचा कायदा जो केलेला आहे तो कायदा नेहरू असताना केलेला आहे, तो कायदा रद्द केला पाहिजे. दुसरी बाब अशी आहे की महाबौद्ध विहारामध्ये बौद्धांचे बनतेच पाहिजे आणि इतर समाजी लोक कशाला करायचे. दुसऱ्या जर याच्यामध्ये मंदिरामध्ये, हिंदू मंदिरामध्ये, मस्जिदमध्ये, चर्चमध्ये त्यांच्या धर्माची लोक चालतात, पण आपल्या बौद्ध धर्मामध्ये बौद्धांचं एवढं मोठं स्थान असतं महाबौद्ध विहार, त्या ठिकाणी अशा पद्धतीने इतर समाजाची लोक हिंदू समाजाचे 4 घेऊन एक कलेक्टर आणि 4 बौद्ध बनते, असा जो कायदा केला चुकीचा कायदा आहे. आमचं म्हणणं आहे की बौद्धांचं जे महाबौद्ध विहार आहे ते बौद्धांना द्यायला पाहिजे आणि त्याच्यावर ट्रस्टी बौद्धांची बंदिशी असावी, असा आमचा जो हा संकल्प आहे. रिपब्लिक पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी जो आदेश दिलेला आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सर्व ठिकाणी आंदोलन चालू आहे, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि तो जो कायदा आहे तो कायदा ह्याच पद्धतीने झाला पाहिजे. अशा पद्धतीने रिपब्लिक पक्षाचे आजचे मुंबईचे अध्यक्ष, युवक अध्यक्ष सचिनभाई मोहिते आहेत, जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश जाधव, युवकाचे सर्व जिल्हा अध्यक्ष आहेत, मी मुंबईचा अध्यक्ष यांना तरी सांगतो की आम्ही ज्या पद्धतीने हे चाललेलं आहे ते कुठेतरी शांत पद्धतीने झालं पाहिजे. आमचा अंत कोणी पाहू नये, हा आमचा उद्देश आहे. आम्हाला शांतते मार्गाने बौद्धांचं टेम्पल, जे बौद्धांचं जे महाबुद्ध विहार आहे ते बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं, ही आमची मागणी आहे. आणि बिहारच्या जे मुख्यमंत्री जे आहेत नितीश कुमार यांनाही मागणं आहे आमचं की आमचं हे तुम्ही लवकर कायदा पास करा आणि ते जे आम्हाला आमच्या ताब्यात द्या, अशी आमची मागणी आहे.